डिजर्व फादर। तेरी स्तुति करते हैं प्रभु हमेशा। तेरा धन्यवाद यीशुआ। ओ तुझ में ही तेरी सुबह, तुझ में ही मेरी हर शाम, तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही मेरी हर शाम, तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही हर शाम, तुझसे ही करता शुरू हर कोई काम। शुक्रिया करता हूँ मैं लेके तेरा नाम, आदर और धन्यवाद आज तेरे नाम। शुक्रिया 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 तेरा, शुक्रिया यीशुआ, शुक्रिया शुक्रिया यीशु तेरा। सारी दुनिया तेरी है, सब कुछ तूने रखा है। सारी दुनिया तेरी है, सब कुछ तूने रखा है। मुझको भी तूने बनाया है, तेरे जैसा किया है। क्या दे सकता हूँ, मैं क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया। वो क्या दे सकता हूँ, मैं क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया 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 तेरा, शुक्रिया यीशुआ, शुक्रिया शुक्रिया यीशु तेरा। तेरा शुक्रिया करते हैं प्रभु यीशुआ, पूरे दिल से तेरा धन्यवाद करते हैं इस शाम प्रभु। हमारे पास तुझे देने के लिए और कुछ नहीं है प्रभु, पर हम तुझे धन्यवाद देते हैं, ये स्तुति ये आराधना देते हैं प्रभु यीशुआ। धन्यवाद करते हैं प्रभु यीशुआ, तेरी स्तुति हो प्रभु, तेरी आराधना हो प्रभु यीशुआ। गिन के स्तुति करूं बेशुमार तेरे दानों के लिए, अब तक तूने संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए, अब तक तूने संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए। गिन गिन के स्तुति करूं बेशुमार
दानों के लिए। अब तक तूने संभाला मुझे, अपनी बाहों में लिए हुए। अब तक तूने संभाला मुझे, अपनी बाहों में लिए हुए। तेरे शत्रु का निशाना तुझ पर होगा ना सफल। तेरे शत्रु का निशाना तुझ पर होगा ना सफल। आँखों की पुतली जैसे वो रखेगा तुझे हर पल। आँखों की पुतली जैसे वो रखेगा तुझे हर पल। गिन गिन के स्तुति करूं बेशुमार कामों के लिए। अब तक तूने संभाला मुझे, अपनी बाहों में लिए हुए। आंधिया बन के आए जिंदगी के फिकर। आंधिया बन के आए जिंदगी के फिकर। कौन है तेरा बंधारा, है भरोसा तेरा किधर। आए तुझे जो मिटाने, वो शस्त्र होंगे बेअसर। आए तुझे जो मिटाने, बेशस्त्र होंगे बेअसर। तेरा रचने वाला तुझ पर रखता है अपनी नजर। तेरा रचने वाला तुझ पर रखता है अपनी नजर। गिन गिन के करूं बेशुमार कामों के लिए। अब तक तूने संभाला मुझे, अपनी बाहों में लिए हुए। अब तक तूने संभाला मुझे, अपनी बाहों में लिए हुए। जय 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 यीशु। मेरे मन में तू ही तू, नजर में तू ही तू, मेरे होठों पे तू ही तू।
मैं तू ही हूँ। सब मिलकर गाएंगे। मेरे मन में मेरी नजर में तू ही तू, मेरी नजर में तू ही तू, मेरे होठों पे तू ही तू, मेरे होठों पे तू ही तू, मैं तू ही हूँ। जय यीशु, जय यीशु, जय यीशु, जय 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 यीशु, ओ जय जय यीशु। Yes, so Lord, as your word says, that no weapon formed against us shall prosper. Lord, we believe that you are with us, you are for us, O Lord. And if you are with us, when you are with us, who can be against us? Lord, we thank you that you are our rock, you are our shield. You are our very present help in trouble, O Master. We thank you, O Master. We praise you, Lord. प्रभु यीशुआ, हमारे जीवन के द्वारा यीशुआ सिर्फ और सिर्फ तुझे महिमा मिले प्रभु। तू इस सृष्टि का रचयिता है प्रभु, तेरी स्तुति करते हैं। तू महान है, तू शक्तिमान है, तू योग्य है, तू पवित्र है, तू सुंदर है प्रभु यीशुआ। इस शाम हम एकजुट होकर, हम मिलकर एक आत्मा में प्रभु तेरे नाम को ऊंचा उठाते हैं। सब मिलकर इस गीत को गाएंगे। कितना महान है वो, कितना महान है, सर्वशक्तिमान है, सब मिलकर गाए। कितना महान है, कितना कितना महान है, सर्वशक्तिमान है वो, सब मिलकर गाए। कितना महान, सारे नामों से ही ऊंचा हम करेंगे तेरी महिमा। मेरा दिल कहता है, कितना महान है। सब मिलकर गाएंगे। कितना महान, कितना महान है, सर्वशक्तिमान है, सब मिलकर गाए। कितना महान है, हे माझा प्रभु, नी होते चकित पानी कार्य तुझे, तुझा हाथ निजी धर ले। तारे गगनी आणि मेघाच्या गर्जनी सामर्थ तुझे, सर्वा विश्वावरती। गाते माझी आत्मा, गाते माझी आत्मा प्रभु
येणारा तुला, तू किती महान, तू किती महान, गाते माझी येणारा तुला, तू किती महान, तू किती महान, तू किती महान, तू किती महान. Yes, O Lord. You are mighty, you are holy. तू कितना महान है प्रभु यीशु। हमारे जीवन को प्रभु हम तेरे हाथों में सौंपते हैं प्रभु। इस समय को, तमाम चीजों को प्रभु, इस मीटिंग को, वचन को प्रभु तेरे हाथों में सौंपते हैं यीशु। तेरे उपस्थिति के लिए तेरा धन्यवाद प्रभु यीशु, तेरा धन्यवाद, पूरे दिल से तेरा धन्यवाद प्रभु यीशु। Father, you take complete control of every single thing. हमारे जीवन से तेरी महिमा हो प्रभु, हमारी बातों से तेरी महिमा हो प्रभु यीशु। धन्यवाद करते हैं प्रभु यीशु। सारा समय सब कुछ प्रभु तेरे हाथों में सौंपते हैं। प्रभु यीशु के नाम से इस प्रार्थना को मांगते हैं प्रभु, तू सुन ले और कबूल कर। आमेन, आमेन। तर येस, आपण आपल्या वचनाकडे जाण्याच्या आधी मला एक आपल्याला सूचना द्यायची आहे की आमचे जे ऑस्ट्रेलियन मिशनरी आहेत ते भारतामध्ये 5 मार्चला येणार आहेत आणि माझ्या वाट्याला 7 मार्च हा दिवस त्यांनी दिलेला आहे। माझी शीलाताई, डॉक्टर नितीन बोर्डे आणि डॉक्टर आपले विजयजी सौंदाडे साहेब आणि आणखीन आपल्यापैकी जे कोणी आहेत त्यांना जर त्या दिवशी एखादी जर त्यांच्याकडून काही विशेष अशी प्रार्थना करून घ्यायची असेल, संदेश ऐकायचा असेल, तर तशी एक सुवर्ण संधी आपल्याला आहे। दुसरी गोष्ट अशी की हे वचन मी तयार करीत असताना, आजचा हा मान्ना तयार करीत असताना मला असं एक आपल्या सगळ्या ग्रुपला सांगावं असं वाटतंय की आज जरा माझा घसा थोडा खवखवतोय, तर माझ्यासाठी पण माझं वचन चालू असताना प्रार्थना करा। आपण प्रार्थना करू। धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद या सुंदरशा वेळेबद्दल धन्यवाद। लॉर्ड, यू आर सच अ गुड गॉड। प्रभू, आज पुन्हा एकदा तू जो पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने माझ्या अंतःकरणात तुझा शब्द पाठविलास, तो माननारूपी शब्द ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी तू आशीर्वादित कर। माझ्या मनचे विचार आणि तोंडचे शब्द तुला मान्य असो। आमीन। तर प्रियजन हो, माझा आजचा जो विषय आहे तो असा आहे की आपल्या अपराधांची किंवा आपल्या पापांची क्षमा करण्याचा येशूला अधिकार आहे। तर माझ्या सर्वांचा हा पार्ट 1 आहे आणि त्या संबंधातलं जे वचन आहे, जी वचन
आता वाचली सिस्टर शीलाताईंनी, ती तर आपण ऐकलीच. पण त्याच्या आधी एक जराशी रनिंग कॉमेंट्री ज्याला म्हणतात, तिने या सर्मनची सुरुवात करावी असं माझ्या मनात आहे. मला एक आपल्याला असं विचारायचंय, प्रत्येकाने आपण मनात विचार करूया की आपल्याला ख्रिस्ती असण्याचा विशेष फायदा काय आहे? व्हॉट इज द डिस्टिंक्टिव्ह बेनिफिट ऑफ बीइंग अ ख्रिश्चन ऑर ख्रिश्चॅनिटी? तर अनेक उत्तर आपल्याकडे येऊ शकतात. आपल्यापैकी काही लोक असं म्हणतील की वेल, आम्हाला नीतिमत्ता मिळाली, मॉरल, ठीक आहे. आम्हाला पवित्रता मिळते, हेही ठीक अवघड आहे. साहेब. हा बोला. yes. हा नाही नाही आवाज आला आवाज आला. येतोय ना? हा. तर नीतिमत्ता मिळाली, पवित्रता मिळाली, आम्हाला संरक्षण मिळालं ख्रिस्ती असण्यामुळे, हे सर्व ठीक आहे. उत्तरं सगळी बरोबर आहेत. पण आज जी गोष्ट तुम्ही आणि मी, आपला जो विश्वास आहे ख्रिस्ती विश्वास, त्याच्यामध्ये एका मुद्द्याचं जे लागूकरण करायचंय ते मी तुम्हाला सांगतो. म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की हे वरवर जरी एका पक्षघाती माणसाला येशू ख्रिस्तानी बरं केलेलं आहे असं जरी असलं तरी सुद्धा याच्या मागचा जो विचार आहे, आणि विशेष करून पवित्र जनांसाठी जो विचार आहे, ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी जो विचार आहे, तो आपल्या विश्वासाला जोडला पाहिजे. व आपल्या विश्वासाला आपण इथून पुढे जोडला पाहिजे, हे लागूकरण केलं पाहिजे. आपल्या विश्वासामध्ये त्याची भर आपण घातली पाहिजे. आता याचं जर आपल्याला एक फ्रँक उदाहरण द्यायचं झालं तर हे जे आपण वाचलं, नीतिमत्ता, पवित्रता, संरक्षण वगैरे वगैरे, ठीक आहे. पण मला तुमचं लक्ष आजचा जो आपला मननाचा विषय आहे, आपल्या पापांची क्षमा करण्याचा येशूला अधिकार आहे, ही गोष्ट आपल्या लक्षात आणून द्यायची आहे. आणि या सर्वांचा हा भाग क्रमांक 1 आहे. बघा, आपण आताच ही वचनं वाचली, परंतु या वचनांमध्ये कुठेही आपल्याला असं वाचायला मिळालं नाही की येशू ख्रिस्ताचा जो क्रोध आहे, आपल्या अपराधित्वामुळे असणारा येशू ख्रिस्ताचा जो क्रोध आहे, त्यापासून आपल्याला बचाव कसा करून घ्यायचा, याचं आज एक प्रकटीकरण, याचं एक रेव्हिलेशन, एक मॅनिफेस्टेशन या सर्वांच्या द्वारे मला करायचं आहे. बघा, आपण काही वचनं वाचूया. प्रेषितांची कृत्ये याचा 13वा अध्याय आणि 38वं वचन. प्रेषितांची कृत्ये याचा 13वा अध्याय आणि 38वं वचन. आपल्याकडे कोणाला मिळालं असेल तर कृपा करून आपणही वाचू शकता किंवा मी सुद्धा वाचू शकतो. यास्तव बंधुजन हो, बोला बोला.
याच तो बंधुजन हो, तुम्हास हे ठाऊक असो की याच्याद्वारे पापांची क्षमा तुम्हास गाजवून सांगितले आहे. हा, आणि 39 पण आपण वाचूया. आणि ज्याविषयी मोशेच्या नियमशास्त्राने तुम्ही न्यायी ठरत नाही, त्या सर्वांविषयी याच करून प्रत्येक विश्वास ठेवणारा न्यायी ठरतो. प्रेज द लॉर्ड. आता बघा, आपण जे 38वं वचन वाचलं त्याच्यामध्ये संत पाऊल त्याचे जे सहकारी आहेत त्यांना सांगतोय, तुम्हाला हे ठाऊक असो, यू शुड नो, की याच्याद्वारे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्हाला पापांच्या क्षमेची घोषणा करण्यात येत आहे. ही घोषणा करण्याचं कारण काय? की ही जी घोषणा केलेली आहे तिच्या योगे आपण देवाच्या क्रोधापासून वाचावे. आपण देवाचा कोप आपल्यावर होऊ देऊ नये. आणि ज्याविषयी मोशेच्या नियमशास्त्राने तुम्ही नीतिमान ठरत नाही, तुम्ही नीतिमान ठरत नाही, त्या सर्वाविषयी याच्याकडून प्रत्येक विश्वास ठेवणारा नीतिमान ठरतो. विश्वास ठेवणारा नीतिमान ठरू शकतो. विश्वास ठेवणारा देवबापाच्या या भयानक, काय म्हणूया, रागापासून आपल्याला येशू वाचवू शकतो. त्याचा राग किंवा त्याचा क्रोध आपल्यावर येणार नाही. आणखीन एक वचन वाचूया, इफिसकराचे पत्र त्याचा 1 अध्याय आणि 7वं वचन मी वाचतो. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे, बघा, येशू ख्रिस्ताची जी कृपा आहे ती अत्यंत समृद्ध आहे. त्या प्रियकराच्या ठाई, प्रियकर म्हणजे येशू ख्रिस्त, जो आपल्या सर्वांना आवडतो, जो आपल्या सर्वांचं भावविश्व आहे, त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरवून मिळवलेली मुक्ती, खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. दिस इज येट अनदर. Our God is a loving God. He has lavishly given us forgiveness. He has lavishly loved us. He is madly in love with us. आपल्याला कुठल्याच गोष्टीची कमतरता पडू देत नाही, काही उणा पडू देत नाही. असा हा जो परमेश्वर आहे, त्याची जी ही बाजू आहे ती सुद्धा आपल्याला नीट समजली पाहिजे. आणि हे फक्त आपल्याला नव्या करारात सांगितलेलं आहे असं नाही, तर हे आपल्याला जुन्या करारात सुद्धा सांगितलेलं आहे. आणि त्याकरता डॉक्टर नितीन गोरडे, आपण निर्गम 34वा अध्याय आणि त्याच्यातलं 6 आणि 7 हे वचन वाचावं. निर्गम त्याच्या समोरून अशी घोषणा करीत गेला, हा परमेश्वर दयाळू व कनवाळू देव, हा मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर, हा कोणावर दया करणारा, हा अधर्म, अपराध व पाप यांची क्षमा करणारा, मुळीच गय न करणारा, असा तो वडिलांच्या अधर्माबद्दल पुत्र पौत्रांचा 3ऱ्या व 4थ्या पिढीपर्यंत ही समाचार घेतो. येस,
हे वचन आपल्या डोळ्यात अंजन घालणारं वचन आहे. मोशे असं लिहितोय, नुकत्याच त्यांनी त्या 10 आज्ञा घेतलेल्या आहेत परमेश्वराकडून, आणि परमेश्वर जाता जाता त्याला हे सांगून गेलाय की मी दयाळू आहे, मी कनवाळू आहे, मी मंदक्रोध आहे. कोणासाठी? जितक्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे तितक्यांसाठी. बाकी तुम्ही जे काय न्यायी ठरता वगैरे आहे ते तुमच्या विश्वासामुळे, पण तुम्ही जर त्याच्यावर विश्वास ठेवीत नसलात, त्यांनी लावून दिलेले नियम तुम्ही पाळत नसलात, आणि परमेश्वराला तुमच्यामुळे राग येईल, त्याचा क्रोध भडकेल, अशांविषयी प्रभू काय म्हणतो की अशांविषयी मुळीच मुळीच गैर करणारा तो नाही. तर त्या पुढच्या वचनात काय लिहिलंय? तो त्याच्या पुत्रपौत्रांच्या पुढच्या 3-4 पिढ्यांपर्यंत त्याचा क्रोध त्या घराण्यावर, त्या माणसाच्या कुटुंबावर ठेवी. मी आधीच सांगितलं, परमेश्वर हा आवेशी देव आहे आणि त्याला काही अपवित्र आवडत नाही, चालत नाही. आणि म्हणून एका बाजूला तो त्याचं जे नेचर आहे, त्याचं जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे, त्याच्या स्वभावाचं, मंदक्रोध, दयाळू, कृपाळू, कनवाळू आणि सर्व स्थितीत तुम्हाला सहाय्य करणारा, तुमचं संरक्षक, असं जरी सांगितलेलं असलं तरी सुद्धा तुम्ही जर विश्वासणारे नसलात, आता विश्वासणारे नसलात म्हणजे मी आज जे सर्मन तुम्हाला देत आहे त्या तुमच्या आणि माझ्या विश्वासामध्ये परमेश्वराकडून तुम्हाला आणि मला ताडण होऊ शकतं, याची जाणीव जर आपण करून घेतली नाही तर तो तुमची आणि माझी गय करणारा परमेश्वर नाही. हे लक्षात घ्या प्रियांनो. दिस इज द सेंट्रल थीम ऑफ दिस मेसेज. हे मुख्य आहे आजच्या सर्मनमध्ये. जे मला मुख्यत्वे करून तुम्हाला सांगायला पाहिजे ते हे आहे. आता आपण जी आजचा जो आजचं जे वचन वाचलं ते पाहू की येशू एका पक्षघाती माणसाला बरे करतो. आता हा पक्षघाती माणूस आहे. पक्षघाती म्हणजे ज्याला पॅरालिसिस झालेला आहे, जो जो अस्थिव्यंग आहे, ज्याचा ज्याचे हात किंवा पाय वाकडे झालेले आहेत, ज्याची मान कडक झालेली आहे, स्टिफ झालेली आहे वगैरे, असं. तर असा हा जो पक्षघाती माणूस आहे त्याच्याबद्दलची जी काही माहिती, त्याच्याबद्दलची ही सुंदर एक, मी तर म्हणेन ही तर कविताच आहे. इतकी सुंदर भाषा, इतकं सुंदर वर्णन आपण वाचू. काही दिवसांनी तो पुन्हा कफरनहूमात आला आणि तो घरी आहे असे लोकांच्या कानी पडले. लेट अस गो बॅक. थोडासा इकडचाही बॅकग्राऊंड, रनिंग बॅकग्राऊंड तुम्हाला सांग. याच्या आधी त्यांनी एका कुष्ठरोग्याला बरं केलं होतं, शुद्ध केलं होतं, आणि त्याला असं सांगितलं होतं की तू जा आणि मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे
जे काही तुला करायला सांगितलेलं आहे शुद्धीकरणाचा विधी, तो तू कर, याजकाला दाखव. मात्र त्याला निक्षून सांगितलं होतं की मी तुला बरं केलेलं आहे, ते सांगू नकोस, कोणालाच सांगू नकोस. या पहिल्याच वचनात थोडस एक आधी एक बॅकग्राऊंड सांगतो आणि मग आपण पुढे जाऊ. येशूने असं का सांगावं? त्याचं कारण असं होतं की येशू ख्रिस्ताची कीर्ती सर्व दूर पसरली होती. येशूचा मुक्काम कुठे आहे, येशू आपल्याला कुठे सापडेल, हे शोधण्यासाठी त्या काळात शेकडो, हजारो असे लोक येत असत. आणि येशू बघा तुमची आणि माझी काळजी घेणारा देव आहे. आणि अशी जर इतकी प्रचंड गर्दी जमली तर ज्याला इंग्रजीमध्ये स्टॅम्पीड म्हणतात, मराठीमध्ये ज्याला चेंगराचेंगरी म्हणतात, हिंदीमध्ये ज्याला भगदड म्हणतात, असं काहीच होईल. लोक एकमेकांच्या अंगावर पाय देतील, लोक एकमेकांना म्हणजे त्यांची पर्वा करणार नाहीत. आणि असं होऊ नये म्हणून येशूने त्याला सांगितलं होतं. पण आता या पठ्यानी काय केलंय बघा. या पठ्यानी स्वतःला याजकाला दाखवण्याच्या ऐवजी हा सर्वत्र मला येशूनी कुष्ठरोगापासून बरं केलं अशी घोषणा करीत जिकडे जमेल तिकडे गेला. न जाणो किती ठिकाणी, हिशोब नाही. आता आपण पहिलंच वचन वाचलं की तो कफरनहूमात आलेला आहे. आणि कफरनहूमात तो आल्यामुळे तो घरी आहे असे लोकांना समजले. दॅट जीसस इज ॲट होम. तो घरी आहे असे लोकांच्या कानी पडले तेव्हा इतके लोक जमले की दारात देखील त्यांना जागा होईना. बघा गर्दीचा प्रकोप बघा. अशा प्रकारची गर्दी जेव्हा वाचते ना एखाद्या ठिकाणी, त्यावेळेला स्टॅम्पीड होत, चेंगराचेंगरी होते, एक भयानक परिस्थिती निर्माण होते. आणि त्यावेळेला येशू ख्रिस्त त्या घरामध्ये संदेश देत होता. तिसरं वचन, मग ते लोक त्याच्याकडे एका पक्षघाती माणसाला घेऊन आले, त्याला चौघांनी उचलून आणले होते. चौघांनी उचललं म्हणजे आता त्याची अवस्था समजा तुम्ही. त्याला धड काठी टेकून म्हणा किंवा आणखीन काही कोणाचा सपोर्ट घेऊन म्हणा, ते सुद्धा चालता येत नव्हतं. ही वॉज ऍब्सोल्युटली बेड रिडन. बिछाण्याला खेळलेला असा हा माणूस. यांना दाटीमुळे त्याच्या जवळ जाता येईना. हे चार लोक जे त्या कुष्ठरोग्याला त्या पक्षघाती माणसाला येशू जवळ आणण्याचा प्रयत्न करीत होते, त्यांना येशू जवळ जाता येईना. या माणसाला तिथे घेऊन जाणं अशक्य होतं. माणसं इतकी
जास्त प्रमाणात त्या घरात भरली होती की दाटीमुळे त्यांचे काही चालेना. म्हणून तो म्हणजे येशू ख्रिस्त जेथे होता तेथले छप्पर त्यांनी उस्तरून काढले आणि वाट करून ज्या वाजेवर पक्षघाती पडून होता ती खाली सोडली. प्रेज द लॉर्ड. आता गर्दीमुळे काही चालत नाही, मग करायचं काय? तर त्याच्याजवळ हे जे 4 लोक आले होते त्यांनी शक्कल लढवली. आपण जर या माणसाला छतामधून खाली सोडलं तर हा माणूस येशूच्या जवळ जाऊ शकेल. ही शक्कल त्यांनी का लढवली असावी? ते विश्वासणारे होते. त्यांना हे माहित होतं की येशू सर्वांनाच आरोग्य देत होता. येशू सर्वांनाच बरं करत होता. प्रेज द लॉर्ड. किती आनंदाची गोष्ट आहे. ही वॉज हिलिंग एव्हरीबॉडी. त्यामुळे या माणसाला पण आरोग्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि एवढा त्रास घेणं त्या मनाने काहीच नाही. आता बघा प्रियजन हो, येशू संदेश देत आहे आणि ते छत तोडून या माणसाला खाली पाठवायचं. म्हणजे निदान 4x6चा तरी त्यांनी ते छत उस्तरलं असेल. ते छत तेवढं काढून टाकलं. लक्षात घ्या, त्या काळात पहिल्या शतकामध्ये ज्या घरांची जी छतं असत ती त्याच्यावरती बीम असायचे. काही मे बी लोखंडाचा असेल किंवा लाकडाची असे बीम असत, रॉड असत. आणि त्यांच्यावर आता तो ऊसाचा किंवा कुठला आणखीन त्याला पाचट म्हणतात, त्याचा जो काही एकूण हे असतो कचरा किंवा ते पाचट म्हणतात त्याला, तो ते टाकलं जातं आणि मग त्याच्यावरून काय टाकलं जातं? माती, चिकट माती, ज्याच्यात दगड पण असतात. आता असं हे छत उस्तरून काढीत असताना मला असं विचारायचंय, येशू ख्रिस्ताला त्रास झाला नसेल का? तो जो काय भुसार माल होता आतमध्ये त्या छताच्या, तो त्याच्या डोक्यावर पडत नसेल का? तिथे बसलेल्या लोकांच्या अंगावर ते पडत नसेल का? पण येशू शांत आहे. तो सर्वण देतो. बोलतोय की इथे सुद्धा मी तुम्हाला सांगतो, एक लागूकरण करून घेण्यासाठी, मी विशेष करून जे पास्टर्स आहेत त्यांच्यासाठी सांगतो. माझ्यासारखा जर, म्हणजे पूर्वी तसा होतो मी, आता इथून पुढे मी असा असणार. माझ्यासारखा जर पास्टर तिथे असता येशूच्या जागी, तर त्या घरधऱ्याला बोलवून त्याला चांगला झापला असता आणि त्याला सांगितलं असतं की तुझ्या तिथे लोक पाठव, 4 लोक, आणि ते कोण वर चढले त्यांना खाली खाली यायला सांग. मला इथे त्रास होतोय, माझ्या नाका तोंडात धूळ जाते, माझं सरमन देता येत नाही. आपण म्हणतो ना चर्चमध्ये अनेक वेळा पाळत सुद्धा, ते रडकं बाळ घेऊन जाओ इथून. हो ताई, काय करताय तुम्ही? ते रडकं बाळ नको, माझ्या माझ्या मी सरमन देतोय ना, असं म्हणतो. असं म्हणतात पास्टर. पण असं पण म्हटलं नाही पाहिजे. आपला गुरु, आपला येशू शांत चित्ताने ते सगळं सहन करतोय. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, ही गोष्ट आपण पास्टर लोकांनी शिकली पाहिजे. आणि आपला जो पास्टर लोकांचा विश्वास आहे, जो वेगळा विश्वास, की तुझी सेवा करण्याकरता मला हे असली जी काही थोडी बहुत छोटी मोठी ज्या संकट येतील त्याच्यात स्थितप्रज्ञासारखं राहून, धीर गंभीर राहून मला माझं काम करायचंय.
ते शिकलं पाहिजे. हे पण लागू करण्याचा हा विषय. पुढे वाचूया. त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. प्रेज द लॉर्ड. एक गोष्ट त्या ठिकाणी सांगितलीच पाहिजे. त्यांचा विश्वास येशूनी पाहिला. हा कसा पाहिला? पवित्र आत्म्याच्या अभिषेकाखाली त्या पाचही लोकांचा विश्वास येशूनी पाहिला. येशूनी आपल्या आध्यात्मिक नेत्रांनी तो पाहिला. प्रेज द लॉर्ड. आपल्याला सुद्धा आपल्या आध्यात्मिक नेत्रांनी हे सर्व पाहता यावं याची गरज आहे. नाहीतर आपण आपलं काय जे लिहिलंय तेच आपलं वाचून दाखवतो आणि आपण म्हणतोय हे आता मस्त सर्मन झालं. पण तसं नाही. हा जो त्या माणसांचा विश्वास येशू ख्रिस्तानी पाहिला, त्यावरून येशू त्याला म्हणाला, मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. माझं जे आजचं शीर्षक आहे त्याची मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या पातकांची क्षमा करण्याचा अधिकार आहे. ही विलक्षण गोष्ट आहे आणि हा या मेसेजचा सेंट्रल पॉइंट आहे. आता बघा, 6व्या वचनात लिहिलंय, कित्येक शास्त्री तेथे बसले होते. त्यांच्या मनात असा विचार आला की हा असे का बोलतो? हा दुर्भाषण करतो. दुर्भाषण म्हणजे ब्लॅस्फेमी. एका वाचून म्हणजे देवा वाचून पापांची क्षमा कोण करू शकतो? तर हे शास्त्री आहेत, फरुशी आहेत, सदुकी आहेत, एखाद दुसरा काही छोटा छोटा ग्रुप विश्वासणाऱ्यांचे पण असेल. पण त्यांच्या मनामध्ये असा विचार आला होता. आता त्यांच्या मनामध्ये जो विचार आलाय तो येशू ख्रिस्त प्रकट करतोय. पुढच्या वचनात आपण वाचूया. सी द ब्युटी ऑफ दिस वंडरफुल हिलिंग मिरेकल. ते स्वतःशी असा विचार करत आहे हे येशूने अंतर्ज्ञानाने लगेच ओळखू. त्यांना म्हटले, तुम्ही आपल्या मनात असले विचार का आणता? Why do you suspect Jesus' authority to forgive sin? माझा जो अधिकार आहे पापांची क्षमा करण्याचा, त्याचा निरादर, त्याच्याविषयी शंका कुशंका तुम्ही का घेता? जुन्या करारात पण ते लिहिलेलं आहे की येशूला तो अधिकार आहे. नव्या करारात आपण आता वाचलं, येशूला तो अधिकार आहे. आणि तो अधिकार म्हणजे असा आहे की ही डज इट लॅविशली. बहुताई से वो काम कर देता है, बहुत ज्यादा प्यार करता है, बहुत ज्यादा कृपा देता है, बहुत ज्यादा पवित्र आत्मा देता है, बहुत ज्यादा अपराधों की क्षमा कर देता है. हे आहे. पण तुम्ही जर असा विचार केला
या पुरुषांसारखा, देन यू आर एलिजिबल. मग तुम्ही आणि मी देवाच्या क्रोधाला बळी पडण्यास पात्र आहोत. आणि तसं करून चालणार. पुढे जाणं भाग आहे. आता येशूने त्यांच्या मनातला विचार ओळखला आणि त्यांना एक प्रश्न विचारला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे पक्षघाती माणसाला म्हणणे सोपे, किंवा उठ आपली बाज उचलून चाल असे म्हणणे सोपे? व्हॉट इज इझी? बघा काय प्रश्न. मोठमोठ्या विद्वानांची सुद्धा या ठिकाणी बुद्धी बंद पडली असते. बंद पडलीच या शास्त्री आणि पुरुषांची. तर ते काय त्यांनी काय तिथे गडबड केलीच नाही, बोललेच नाहीत ते. आणि म्हणून येशू पुढे सांगतोय 10व्या वचनात, परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे, हे तुम्हाला समजावे. म्हणून तो त्या पक्षघाती माणसाला म्हणालाय, मी हे असे बोललो आहे. Jesus is demonstrating his authority to forgive sins. येशू त्याच्या अधिकाराचं त्या ठिकाणी एक उदाहरण देतोय. आता उदाहरण तो काय देतोय ते आपण पुढच्या वचनात वाचू आणि नंतर त्याच्यावर थोडं मनन करू. मी तुला सांगतो, उठ आपली बाज उचलून घे व आपल्या घरी जा. आणि शेवटच्या वचनामध्ये 12व्या वचनामध्ये, मग तो उठला व लगेच आपली बाज उचलून सर्वांच्या देखत निघाला, गेला. हिज बॉडी बिकेम होल. त्याच्या शरीरातला तो पक्षघातीपणा निघून गेला. तो उठून उभा राहिला. त्याचं काय किडूक बिडूक जे काय सामान होतं, पाण्याची बाटली काय असेल ते त्यांनी घेतलं आणि त्या गर्दीमधून मार्ग काढीत तो तिथून निघून गेला सर्वांच्या समक्ष. यावरून सर्वजण थक्क झाले व देवाचे गौरव करीत म्हणाले, आम्ही असे कधीच पाहिले नाही. ओ जीसस, व्हॉट अ वंडरफुल गॉड यू आर. 2 मुद्दे सांगतो आणि मग मी आज थांबतो. पहिला मुद्दा असा आहे की अदृश्य स्वरूपामध्ये, इन द स्पिरिच्युअल रेल्म, इन द डिवाइन स्पिरिच्युअल रेल्म, त्याच्या दैवी सामर्थ्याच्या त्या परिसीमांमध्ये, त्या कक्षेमध्ये नेमकं काय झालंय हे माणसाचे डोळे पाहू शकत. म्हणजे तिथे त्यांना कोणालाच ते पाहता नाही आलं. हे कसं काय? यांनी म्हटलं आपली बाज उचलून घे आणि घरी जा, आणि तो माणूस गेला. हे कसं काय झालं ते नाही समजलं. बिकॉज देर इज नो व्हेरिफायबिलिटी. त्याचा पडताळा करून पाहता येत नाही. हे खरं आहे की खोटं आहे, हे कुठल्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, दैवी क्षेत्रामध्ये, काय स्वर्गाच्या राज्यामध्ये कुठे काय घडलंय हे दिसत नाही डोळ्यांना. मनुष्यांच्या डोळ्यांना ते कसं दिसत? त्याचा पडताळा करून मनुष्य त्याचा पडताळा करू शकतील काय हो? तेच नाही, कधीच नाही. या ठिकाणी तुम्हाला आणि मला एक चॅलेंज आहे आपल्या विश्वासाच्या बाबतीत. वी मस्ट बिलीव्ह
that everything is possible with God. प्रत्येक गोष्ट येशूला शक्य आहे. He can heal, he can protect. At the same time, he can also punish non-believers. विश्वास न ठेवणाऱ्यांना तो शिक्षा पण करू शकतो. त्याचा जो क्रोधाग्नी आहे तो भडकला तर काय होईल, मी माझ्या दुसऱ्या भागामध्ये सांगेन ते. पण आहे ते, ती गोष्ट आपण आज लक्षात घेतली. आता पडताळा करून घेण्याचा मुद्दा मी तुम्हाला सांगितला. तर दुसरा मुद्दा मला तुम्हाला सांगू द्या. तो माणूस तर सगळ्यांच्या समक्ष आपली बाज घेऊन त्या गर्दीमधून मार्गक्रमण करीत गेला, बरा होऊन गेला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हे तर मानवी डोळ्यांना दिसतंय. मग ह्याच्या मागे सुद्धा येशूचा काय उद्देश आहे? अरे जे तुमच्या डोळ्यांना दिसत नाही ते फक्त माझ्यावर विश्वास ठेवा बस. आणि असा मी सांगितला तसा विश्वास ठेवा. मला अधिकार आहे तुमच्या पापांची क्षमा करण्याचा. कारण मी तुमच्या ऐवजी त्या वधस्तंभावर स्वतःला अर्पण केलेला आहे. आय हॅव शेड माय होली ब्लड ऑन द क्रॉस फॉर युअर सिन. तुमच्या पापांसाठी, तुमच्या शापांसाठी मी ते केलेलं आहे. म्हणून तो अधिकार मला आहे. लक्षात घ्या. आणि मग जे दृश्य स्वरूपात दिसलं ते कशासाठी? तो जो बाज उचलून पक्षघाती माणूस बरा होऊन निघून गेला. दॅट इज द फ्रँक डेमॉन्स्ट्रेशन ऑफ द हिलिंग पॉवर ऑफ गॉड, द हिलिंग पॉवर ऑफ जीसस. हे पहा, हे तुमच्या डोळ्यांना दिसू शकतं. हे पहा, पण बघा त्या ठिकाणी काय लिहिलंय. किती त्या काळातल्या लोकांची मती भ्रष्ट होती आणि आजच्या काळातल्या लोकांची पण मती, पुष्कळ लोकांची अशीच आहे, असेच विचार आहेत. ते लोक काय म्हणाले? आम्ही असे कधीच पाहिले नाही. देयर वॉज ओनली द एलिमेंट ऑफ सरप्राईज अँड ऑ. आश्चर्यचकित झाले. अरे असं तर आम्ही काही कधी पाहिलं नाही. पण त्यांनी, येशू ख्रिस्तांनी जे सांगितलं होतं की तुमच्या पापांची क्षमा करण्याचा अधिकार मला आहे, त्यावर विश्वास ठेवला नाही. दिस इज द ट्रॅजेडी. ही शोकांतिका आहे त्या काळातल्या त्या पुरुषांची, शास्त्र्यांची, सदुक्यांची. आणि आजच्या काळातल्या आपल्यापैकी जे असे लोक आहेत ज्यांना वाटतं की काय मी विश्वास ठेवलाय, ठीक आहे, एवढं बस झालं. नाही, हा विश्वास सुद्धा आपल्या विश्वासाचा भाग असला पाहिजे की येशू ख्रिस्ताला तुमच्या आणि माझ्या पातकांची क्षमा करण्याचा अधिकार आहे. बिकॉज ही हॅज बीन द सबस्टिट्यूट फॉर आवर सिन्स. हे लक्षात घ्या. बघा त्या ठिकाणी मी तुम्हाला म्हटलं की ते बाळक साहेब रागावतात, हे कशाला ते माणूस सोडला आतमध्ये.
त्याचं कारण तुम्हाला सांगतो आणि मग हे वचन संपवतो. येशू बाहेर जमलेले जी माणसं आहेत त्यांचं पण संरक्षण करीत होतं. कशापासून? चेंगराचेंगरी पासून, स्टॅम्पीड पासून. लुक ॲट द ग्रेटनेस ऑफ गॉड्स लव्ह, गॉड्स ऑसम लव्ह. आपण अनेकदा पेपरामध्ये बातम्या वाचतो, अमुक यात्रेला माणसं गेली आणि इतकी माणसं जमली की चेंगराचेंगरीमध्ये इतके 100 माणसं मेली, 50 मेली, 25 मेली आणि इतके जखमी झाले. वाय? बिकॉज द होली स्पिरिट इज नॉट प्रेझेंट देअर टू प्रोटेक्ट द पीपल. विचार असा करायचा की त्या गर्दीमध्ये आपण सामील व्हायचं, की या विश्वासणाऱ्यांच्या मध्ये आपण यायचं. प्रेझ. ह्याच्या पुढचं माझं जे सर्मन आहे तो दुसरा भाग मी नंतर सांगेन, नंतर बोलेन केव्हा तरी. आणि आज मला संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. आपण प्रार्थना करू आणि आजची ही माझी जबाबदारी मी संपवेन. धन्यवाद प्रभू येशू. तू जिवंत आणि खरा देव आहेस प्रभू. तुझ्या नेत्रांना दिसत नाही असं काहीच नाही प्रभू. दावीद राजा म्हणतो, मी वर अंतराळात गेलो, आकाशात गेलो तरी तिथे तुझे नेत्र मला पाहतील. दावीद राजा म्हणतो, मी समुद्राच्या खोल तळाशी गेलो तरी तिथे पण तुझे नेत्र मला पाहतील. आणि दावीद राजा हेही म्हणतो की मी जर स्वतःला गाडून घेतलं या जमिनीमध्ये आणि खोल जाऊन लपून बसलो तिथेही तुझे नेत्र मला पाहतील. प्रभू येशू, तू आमच्याकडे अशा पद्धतीने पाहणारा देव आहेस, आमचं निरीक्षण करणारा देव आहेस. एवढंच नव्हे तर आम्ही तर मनुष्य मात्र, बाह्य जे स्वरूप आहे माणसांचं किंवा कशाचं त्याचं निरीक्षण करू शकतो, पण तू तर आमचं अंतःकरण जाणतोस. आणि आज आम्ही पाहिलं की तू त्या सदुकी आणि परुषांचं अंतःकरण कसं ओळखलंस आणि तू त्यांना तो प्रश्न त्यामुळे कसा विचारलास आणि ते निरुत्तर झाले की उठ आपली बास घेऊन चालू लाग, हे म्हणणे सोपे की मुला तुझ्या अपराधांची क्षमा झाली आहे असे म्हणणे सोपे. लॉर्ड, I surrender myself into your mighty hands. माझे हे सर्मन ऐकणारे जे माझे सर्व प्रियजन आहेत त्यांना पण मी तुझ्या हातात सोपवतो, अशासाठी की हा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक दिव्यत्वामध्ये, आध्यात्मिक कृपेमध्ये घडून येणारा जो महान असा चमत्कार आहे, जो महान असा साक्षात्कार आहे, तो सुद्धा आम्हाला तू सांगितलेल्या विश्वासाने प्राप्त व्हा. थँक्यू जीसस. लहानशी प्रार्थना तुझा पवित्र पुत्र येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो आणि मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. आमेन. प्रेज द